शिरीष आपल्या वैयक्तिक कोठ्यातील आणि फायनलचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी सजली आहे. कशासाठी तर बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025च्या मेगा फायनलसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत या मेगा फायनलसाठी. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार येतोय उत्तुंग असा षटकार. या कोकणची मुलुख मैदानी तोफ दादासाहेब मर्चंडे यांच्या नावाला देखील या ठिकाणी सलामी देणारा फटका सस्तोय फलंदाज प्रतीकच्या फळीतून. प्रतीक मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला जातोय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यानं तीच कामगिरी केली होती. अप्रतिम अशा पद्धतीचा फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होती आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत सातत्यानं निश्चितच मिस्टर कन्सिस्टंट ज्याला म्हटलं जातं. पहिल्या मॅच पासून शेवटच्या सामन्यापर्यंत आक्रमकता या फलंदाजाने दाखवल्या. प्रत्येक सामन्यामध्ये याची फळी तळपली आहे. दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीमध्ये सर्वात पहिला अर्धशतक झळकावणारा फलंदाज जर कोण असेल तर तो आहे साखरोळी गावचा प्रतीक. आज आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पुनरागमन निश्चितच केलंय शिशिर यानं. पुढचा चेंडू सुशीरचा अप्रतिम अशा पद्धतीने भिरकावला. चेंडू जातोय थेट मान्यवर मंचाला सलामी देणारा उत्तुंग असा षटकार. स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून हे दादासाहेब क्रीडा नगरी दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त झाली. ज्यांच्या अथांग परिश्रमातून तेच कोकणची मुलुक मैदानी तोफ दादासाहेब मर्चंडे या सामन्यासाठी याची देही याची डोळा या ठिकाणी हजर आहेत. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. महत्वाची लढत आहे. अंतिम सामन्याची लढत आहे. मात्र प्रतीक आग ओकताना प्रतीक मात्र आक्रमण करताना या ठिकाणी बघायला मिळतोय. पुढचा चेंडू असणारा प्रतीकचा. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू मात्र क्लास फटका. चेंडूला पाठवलाय थर्डमॅनच्या दिशेने. डन 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 करा. चेंडू होतोय फरार. येतोय ब्रँडेड असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग. या ठिकाणी निश्चितच होईल. मोठा फटका होता. मात्र क्षेत्ररक्षकाची चपळता आणि तत्परता या ठिकाणी दिसण्यात येते. दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीतील अंतिम सामना या ठिकाणी आपल्यासाठी रंगतोय. निश्चितच या क्रीडा नगरीतील शेवटची मॅच आहे आणि यानंतर मला वाटतं की इथं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा एसटी डेपो येणार आहे. त्या कारणास्तव आजची ही इनिंग आणि आजची ही मेगा फायनल या क्रिकेटच्या मैदानातील शेवटचा सामना असणार आहे. निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून यारकोर स्पोर्ट्सच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांच्या धावसंख्या थेट जाऊन पोहोचल्या. बिनबाद 18. दुसरं षटक मैदानावरती हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. प्रबुद्ध 11चा हुकमिक का प्रशांत. मुंबई मध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू मात्र बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या या खेळीच्या मैदानात दादासाहेब क्रीडा नगरीमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन दाखवून देतोय. ज्या नेतृत्वाने गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थानं तळागाळातील माणसांना न्याय देण्याचं काम केलं ते महाराष्ट्राचे नव्हे तर कोकणची मुलुक मैदानी तोफ दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी आज मात्र या ठिकाणी सजले. तुम्हा आम्हा सर्वांसाठी
पर्वणी क्रिकेटची या ठिकाणी आणून ठेवली आहे. महेशजी मर्चंडे, सुमेश शिर्के असतील, आमचे गणेशजी मोरे असतील, अरविंद गमरे असतील, गिरीश तांबे आणि संपूर्ण या शांतदूत युवा प्रतिष्ठानच्या मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय. मात्र स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची एक धाव धावसंख्येत जोडली गेली आहे. थोडासा स्क्वेअर मारा झाला, अतिरिक्त चेंडू उसळी घेतोय. मात्र पंच आशुतोषजी साळुंके सर या चेंडूला सतीश सकपाळ, खेडचं वैभव भोसतेगावचे सुपुत्र मात्र यावेळेस गोलंदाजाला दंडित करतात. एक धाव या ठिकाणी प्राप्त होत्या. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू होतोय फरार. येतोय बुद्धिस्ट प्रीमियर लीग ब्रँडेड असा चौकार. लागेल ज्ञान विज्ञान सम्मान लिया है मैंने, पत्थर छोड़कर इंसान लिया है मैंने, गरीबी में अपने बच्चों के तरक्की के वास्ते दीक्षा भूमि से भारत का संविधान लिया है मैंने. निश्चितच खऱ्या अर्थानं ज्या संविधानानं तुम्हा आम्हा सर्वांना ताठ मानेनं जगायला शिकवलं, त्या संविधानाच्या शिल्पकाराच्या जयंती पर्वानिमित्त तुम्हा आम्हा सर्वांसाठी शांतिदूत युवा प्रतिष्ठाननं आयोजित केलेली ही पर्वणी, क्रिकेटची पर्वणी. आणि या क्रिकेटच्या मैदानावरती या ठिकाणी स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त रूपाची एक धाव धावसंख्येत जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 24. या ठिकाणी अंतिम सामन्यासाठी प्राइज असणार आहे हॅट्रिक ऑफ सिक्सेस. 5,000 रुपयाचं पारितोषिक शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं लावण्यात आलंय. आणि यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलाय. चेंडू होतोय फरार. येतोय असा ब्रँडेड चौकार. चौकार. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी निश्चितच धावा मैदानावरती बरसताना पाहायला मिळतात. याचं श्रेय संपूर्ण जातं प्रतीक आणि त्याच्या आक्रमण पवित्रासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल आहे गोलंदाज प्रशांत. स्क्वेअर मारा आतापर्यंत झालाय. यावेळेस उत्तुंग फटका, एलिव्हेशन आहे, टायमिंग प्रॉपर आहे. मात्र एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाते. धावा होत आहेत बिनबाद 33. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मात्र धावसंख्येनं एक नवा उच्चांक गाठला आणि निश्चितच धावसंख्येचं एक मोठी धावसंख्या प्रबुद्ध 11ला विजेतेपदासाठी येणारा कालच निश्चितच पुनरागमन करावं लागेल दादासाहेब मर्चंडे क्रीडानगरीमध्ये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला पॉइंटला चेंडूला टच केलं, गाइड्स केलं. चेंडू येतोय सीमा पार. येतात 4 धावा. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचली आहे 37. या धावसंख्येवरती बिनबाद 37. प्रतीक अक्षरशः बरसतोय. गोलंदाजांचा कर्दन काळ मात्र या ठिकाणी होतोय. मान्यवरांना सांगून दिलं जातंय कारण याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या क्षणाला गोड करण्यासाठी प्रतीक मात्र आपल्या विध्वंसक फलंदाजीला या अंतिम सामन्याला 4 चांद लावायचं काम करतोय. आतापर्यंत जशा पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून झाली आहे निश्चितच अक्षरशः बरसलाय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. मात्र त्या चेंडूवरती उत्तुंग असा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं आणि एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त होते. प्रत्येक संघाच्या प्लेयरना सांगा आतमध्ये कोण गेलं त्या संघाला पेनल्टी लागेल. हा विनंती आहे. ग्राउंडच्या आतमध्ये कोणी जायचं अन्यथा पेनल्टलाइज केलं जाईल. आपल्याला याची नोंद घ्यायची आहे.
पंचांच्या परवानगीशिवाय, कबड्डीच्या परवानगीशिवाय कोणी हे दादासाहेब क्रीडा नगरीमध्ये आपण जायचं नाही. धावसंख्या झाली आहे 38, बिनबाद 38. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी, दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. सरासरी मला वाटतं की 19च्या धावसंख्येनं मात्र धावांची लयलूट या ठिकाणी केले गेले. अप्रतिम अशा पद्धतीच्या धावांची लयलूट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी आज सजली आहे कशासाठी, तर शांतिज्योतिबा प्रतिष्ठान आयोजित ही भव्य दिव्याची क्रिकेट स्पर्धा, त्या स्वप्नाला आमचे मार्गदर्शक आदरणीय महेशजी मर्चंडे असतील, सुमित शिर्के, गिरीश तांबे, आमचे अरविंददादा गमरे असतील, डॉक्टर गणेश मोरे आणि संपूर्ण टीम जी आहे त्यांची शांतिज्योतिबा प्रतिष्ठानची, यानं जे बघितलेलं स्वप्न आहे या स्वप्नपूर्तीचा आज सोहळा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आमचे स्कोरर सिद्धार्थ पवार, आयुष कवडे या सगळ्यांचं देखील आम्ही कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. विनंती आहे, टाइम लावलेला आहे. प्रबुद्ध 11 आपल्याला निर्धारित वेळेमध्ये या सामना संपवायचा. अंतिम षटकाचा थरार आपल्याला स्लॉग ओव्हर या ठिकाणी स्लॉग षटक पाहायला मिळतं. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहे. अंतिम षटक असणार आहे, हाणामारीचं षटक असणार आहे. ज्या षटकाला टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह किंवा असे डेथ स्पेशलिस्ट गोलंदाजाला या ठिकाणी बोलवलं जातं. मात्र यावेळेस अंतिम षटक, यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. डीप बॅकवर्ड पल्ल्याच्या दिशेनं चेंडूला पाठवलाय 2 धाव्यांसाठी. निश्चितच या ठिकाणी तंत्रशुद्ध अशी फलंदाजी पाहायला मिळाली. ओव्हरपिच चेंडू होता, गुडलँड स्पॉटवरून चेंडूनं उसळी घेतली, मात्र तितक्या तंत्रशुद्ध पद्धतीनं या फटक्याला खेळलाय, फटका सजवलाय. अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. या 2 धाव्यानेशी संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचली आहे 40. पुढचा चेंडू स्वप्नीलचा, अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू फ्लिक केला. रिस्ट ऑफ द वर्क या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईनं वाऱ्याच्या वेगानं मात्र चेंडूवरती येतोय, फील्ड करतोय. तद्वत फलंदाजांनी 2 धावांची कमाई या ठिकाणी केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, आखो में इशारा पाहायला मिळतोय आणि 2 धावांची कमाई या ठिकाणी निश्चितच होते. दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये ही भव्य दिव्य अशी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांचं वैभव, तुम्हा आम्हा सर्वांचा गर्व, शांतिज्योतिबा प्रतिष्ठान आयोजित बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. आणि या पर्वातील अंतिम सामना प्रबुद्ध 11 समोर उभी टाकल्या VS फायटर्स फायटिंग करत आहे. आणि यावेळेस चेंडू उत्तुंग आहे आणि चेंडू जातोय सीमा पार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा उत्तुंग असा षटकार. कमिटी मेंबर्सना विचारा आधी, पंचांनी दिलाय नाही षटकार, पंचांनी षटकार नाही दिलाय अजून. एक मिनिट षटकार आहे 6-6. धावसंख्या थेट जाऊन पोहोचल्या ते 48च्या घरामध्ये. प्रत्येक स्वतः वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. ती धावसंख्या आहे 33 या धावसंख्येवरती. निश्चितच फायनलमध्ये ऑन फायर म्हणतात ना कि बड़ा मंच और बड़े मंच का जो खिलाड़ी होता है वो हमेशा अपने नाम के अनुरूप अपना काम दिखाता है. तशाच पद्धतीची फलंदाजी यावेळेस मात्र फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणीत असा उत्तुंग षटकार. सामन्याकडे जातोय. सामन्याचा अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे. मात्र या 2 दैदिप्यमान आणि उत्तुंग अशा षटकारांनिशी धावसंख्येने मात्र 50 पार केल्या. धावा होत आहेत त्या बिनबाद 54. यावेळेस मात्र तोच तडाखा, उससे भी बडा धमाका.
मात्र अफलातून झेल पकडला जातोय सीमारेषेलगत. जॉन्टी रोडची आठवण करून देणारा झेल या ठिकाणी टिपला जातोय. अप्रतिम अशा पद्धतीनं उत्तुंग झेल संपतोय. मात्र फलंदाजाचा या ठिकाणी खेळ. या फायनलच्या मॅचमध्ये प्रबुद्ध 11ला आनंद साजरा करण्यासाठी मिळालेली ही पहिली सुवर्ण संधी आहे. कृपया विनंती आहे, कोणीही वादविवाद करू नये. विनोद प्लेयर आहे, प्लेयरनी कशाला प्लेयर होय. पराग गमरे आला, विवेक प्रतीक त्यानंतर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. एक मोठी लढत आपल्याला दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये रगडारी क्रिकेट स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांचे वैभव निश्चितच शांतिदूत युवा प्रतिष्ठान आयोजित ही भव्यदिव्य अशी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं दुसरं संस्करण दुसरं पर्व आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत होत आहे. मोठी बॅटल मोठी लढत आपल्याला बघायला मिळते. या लढतीमध्ये एकीकडे असणारा प्रबुद्ध 11 तर दुसरीकडं VS फायटर्स हा मातब्बर संघ देखील एकमेकांसोबत उभा ठाकलाय. आत्ताच एका मोठ्या विकेटचं पतन मात्र झालंय. प्रतीकच्या रूपानं एक मोठा फलंदाज मात्र तंबूत माघारी परतलाय. परंतु आपल्या फळीतून ज्यानं जे वादळी खेळ निर्माण केले आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोअरकडे निश्चितच त्याला घेऊन जाऊन ठेवलाय. धावसंख्या झाली ती 1 विकेटच्या पतनानंतर 55. सर्व कॅमेरा समोर असणारे खेळाडू या ठिकाणी VS फायटर्सच्या संघाला पेनल्टी स्वरूपामध्ये 5 धाव मिळालेले आहेत. VS 1 मिनिट, ही सर्व स्पर्धा ही आपली आहे. चला 3 षटकांचा खेळ संपतोय. धाबा होत आहेत त्या 55 आणि धावा करायच्या आहेत आपतक 56. चला 18 चेंडूने 56 धावांचं वण असणार आहे. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जातो. एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळते. शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेळ आयोजित भव्य दिव्य अशी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा निर्णायक दिवस आहे आणि या निर्णायक दिवसातील निर्णायक सामना आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत होतोय. घर बसल्या अनेक आपल्या समाजातील समाज बांधव यॉर्कर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहत आहेत. त्या तमाम रसिक प्रेक्षकांचा आणि मुख्य मंचावरती विराजमान सर्व मान्यवरांचं या अंतिम सामन्यामध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय. दुसरी इनिंग दुसरं सत्र या ठिकाणी प्रस्तुत होत आहे. पहिला फलंदाजी करताना खऱ्या अर्थानं विध्वंसक अशी फलंदाजी प्रतीक आणि त्याच्या सहकार्यातून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 55 धावांपर्यंत मजल मारत या बुद्धिस्ट प्रीमियर लीगची ट्रॉफी जर प्रबुद्ध 11ला जिंकायची असेल तर अब तक 56 करावे लागणार आहेत. 56 धावांचा पाठलाग करावी लागणार आणि जर कोणी संघ करू शकेल तर त्या संघाचं नाव आहे प्रबुद्ध 11. कारण मातब्बर संघ आहे. या स्पर्धेमध्ये एकही पराभव या संघाच्या पदरी आला नाही आहे. प्रबुद्ध 11 एक राखीव खेळाडू प्लीज. गिरीश चला शिरीष आणि सूरजच्या रूपानं प्रारंभिक जोडी मैदानात दाखल झाली आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा खेळ आतापर्यंत या फायनलच्या सामन्यामध्ये रडाची रणधुमाळी आपल्याला बघायला मिळाली आहे आणि या सत्रामध्ये देखील तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे असणारा शिरीष तर दुसरीकडे सूरज. गोलंदाजी मार्कवरती दाखल होते आहे. लेव्हल एक्सप्रेस पराग गमरे.
या स्पर्धेतील एक महत्त्वाचा गोलंदाज आहे, ज्यानं अनेक फलंदाजांना मात्र घरचा रस्ता तंबूचा आहेर मात्र दाखवला. असा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दादासाहेब क्रीडा नगरीमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या अंतिम सामन्यामध्ये परत एकदा स्वागत करतोय. चला विनंती आहे, ग्राउंडच्या बाहेर सर्वांनी उभं राहायचं आहे. सीमारेषेपासून कमीत कमी 2 फुटाचं अंतर ठेवून आपण उभं राहायचं आहे. आणि विनंती आहे, कॅमेऱ्याच्या पुढे जे उभे आहेत प्रबुद्ध 11 थोडंसं मागं व्हायचं. आपण कॅमेऱ्याच्या समोर कोणी यायचं नाही. चला आपण सामन्याकडे जातोय. पहिला चेंडू डिलिव्हर होतोय आणि एका चेंडूवरती धावसंख्येचं खातं मात्र शिरीषकडून उघडलं जात आहे. हा देखील मातब्बर फलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीची आक्रमकता या फलंदाजाला दाखवून दिल्या. का मला या संघानं आयकॉन प्लेअर म्हणून निवडलं होतं याची प्रचिती तो संपूर्ण बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून घर बसल्या 158 देशातील प्रेक्षकांना दाखवून देतोय. पुढचा चेंडू पराग साठे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होतोय. अचूक टप्प्यावरती लेवल एक्सप्रेस मात्र धडधडताना या ठिकाणी पाहायला मिळतं. वेग आणि वेगावर स्वार होऊन टाकलेला प्रत्येक चेंडू आलायदा पद्धतीचा होता. आणि निश्चितच क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की नाविन्य तुमच्याकडे काय आहे. यावेळेस उत्तुंग अशा पद्धतीचा फटका चेंडूला पाठवलाय सीमा पार. येतोय खणखणीत असा चौकार. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलू आगाड़ी, सब खेल जानता हूं मैं हूं बड़ा खिलाडी. निश्चितच एक मोठा खेळाडू. अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी सूरजकडून या ठिकाणी मिळाली. सूरज मावळतीला गेलाय, परंतु निश्चितच प्रबुद्ध 11च्या विजयाचा सुरुवात मात्र या ठिकाणी उगवता आलाय. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातो. एक महत्वाची बॅटल, एक महत्वाची लढत आपल्याला बघायला मिळते. अंतिम सामन्यात धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. सक्सेसफुलरित्या चेस करावं लागणार. या स्पर्धेसाठी कंपल्सरी चेस असणार आहे. अंतिम सामन्याचा थरार. यावेळेस ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू रिस्टवर पाहायला मिळाला. चेंडू डीप मध्ये जातोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव या ठिकाणी निश्चितच प्राप्त होते. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या जाते 6. निश्चितच दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीमध्ये ही रगडलेली स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा. आणि या स्पर्धेचं कौशल्य हेच आहे की तुम्हा आम्हा सर्वांच्या सोबत खेळलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना एक मोठा प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या माध्यमातून. मात्र यावेळेस फलंदाज मात्र होतोय बाद.
गमरे या खेळाडूवरती होती, मात्र चांगल्या पद्धतीनं अतिशय हातोटीनं या गोलंदाजाला हे पहिलं षटक हाताळलंय. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय आणि टप्पा आणि भेदकता आणि अचूकता मात्र या चेंडूंवरती या गोलंदाजांना दाखवली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती या गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. गोलंदाज प्रतीक दुसरं षटक असणार आहे आणि धावाचं समीकरण असणार आहे ते 2 चेंडू 12 चेंडू आणि 48 धावा. प्रत्येक षटकामध्ये 24 धावा करायच्या आहेत. 24च्या सरासरीनं धावांची लयलूट करावी लागणार आहे. आता मात्र षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पहिला चेंडू हलक्याताना चेंडूला कटवलं. क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चपळाईनं चेंडूवरती येतोय, परंतु फलंदाजांनी आखो में इशारा करत एकेरी धाव्याची कमाई या ठिकाणी केली आहे. या एकेरी धाव्यानं का होईना संघाचं धावसंख्येचं फलक मात्र थोडंसं हलतट ठेवलं जाते, परंतु गरज आहे ती मोठ्या फटक्यांची, चौकार आणि षटकाराच्या आतिषबाजीची, कारण मोठी धावसंख्या पाठलाग करायचा आहे. हलक्याताना पुन्हा एकदा चेंडूला कटवला. बॅकफुटवर जाऊन त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी होतोय. एक धाव संघाच्या धावसंख्येत मात्र या ठिकाणी जोडली जाईल. प्रबुद्ध 11 संघाच्या खेळाडूंना गरज आहे, कारण निश्चितच थोडासा वेळ मंदावला आणि गोलंदाजीला प्रारूप अशी खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या आधीच्या सामन्यांमध्ये आपल्याला धावांची लयलूट बघायला मिळाली. यावेळेस अप्रतिम अशा पद्धतीचा फटका 2 खेळाडूंना चिरत चेंडू चाललाय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय उत्तुंग असा षटकार. त्यांच्याकडून लगातार 3 षटकार, 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस देखील तोच इलाका त्याच्यापेक्षा मोठा धमाका होईल का? आणि चेंडू जातोय सीमा पार, येतोय उत्तुंग असा बुद्धिस्ट ब्रँडेड असा षटकार. गोलंदाजाच्या खिशामध्ये जाणार आहे. थोडासा फटका फसला, टायमिंग प्रॉपर नाहीये, एलिव्हेशन फटक्याला मिळालं नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन मिळालं नाहीये, परंतु आपल्या संघासाठी एक वादळी खेळ निश्चितच या ठिकाणी पार पडले. मात्र मैदानात दाखल होतोय फलंदाज दो मोहिते. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर आपल्याला सांगून जातोय. संघाच्या विजयासाठी संघाचा तारणहार, संघाचा मालक मात्र मैदानात दाखल झालाय. प्रणित मोहिते उर्फ दोदो. निश्चितच प्रणित मोहिते उर्फ दोदो यांनी 3 षटकार लगातार ठोकले, तर RS 2020 स्पोर्ट्स यांकडून प्लेअर एडिशन बॅट दोदोसाठी गिफ्ट असणार आहे. चेतन सुर्वे यांच्याकडून ती स्पेशल बॅट दोदोसाठी असणार आहे. मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. निश्चितच दादासाहेब मर्चंडे एक आदर्श व्यक्तिमत्व. तुला थोडं थांबवतोय कारण पुढच्या बुद्धिस्ट प्रीमियर लीगचे धावसंख्या झाले 22. रोहन, पुढच्या बुद्धिस्ट प्रीमियर लीगचे आत्ताच 10 संघ मालक तयार झालेले आहेत. त्यामुळे त्या सर्व संघ मालकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, कारण हा तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. आणि या 10 संघ मालकाने आत्ता पैसे देण्याची तयारी दाखवलेली आहे, त्यामुळे नंतर कोणाला संधी मिळणार नाही आहे.
धन्यवाद मर्चंडे सर. हेच आपल्या सर्वांचं शांतिदुवा प्रतिष्ठानवरती असलेल्या सर्व लोकांचा विश्वास आणि प्रेमाचं प्रतीक आहे. निश्चितच ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक काय, कारण ही दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीवरती होणारी सर्वात अंतिम स्पर्धा, अंतिम षटकांचा, अंतिम चेंडूंचा खेळ या ठिकाणी होतो आहे. आणि यानंतर हे मैदान आपल्या सर्वांना कधीसाठी क्रिकेटसाठी उपलब्ध होणार नाही आहे. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. सामना मात्र या ठिकाणी एक उत्कंठावर्धक आधितीच्या बाजूने जातोय. हार्ड ब्रेकिंग सामना या ठिकाणी लोडिंग होतोय. दोदो मोहिते यांच्या षटकारांसाठी दोन षटकारांसाठी 1,000 कॅश प्राइज असणाऱ्या धावसंख्या झाली आहे 23. 5 चेंडू 33 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल. या वेळेस दोदो मोहिते फायर होत आहेत. रोन या ठिकाणी जर दोदोने हा सामना जिंकून दिला तर फक्त दोदोसाठी 10,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. दोदोने हा सामना जिंकून दिला तर दोदोसाठी 10,000 रुपयांचं बक्षीस आहे. निश्चितच सर, दोदो या ठिकाणी म्हणतोय आपने हुनर से तोडूंगा हर जीत का ताला, चाहे आंधी आए या तूफान में झुकेगा नहीं साला. दोदो हेच या ठिकाणी सांगून देतोय. सुमेध शिर्के आणि महेश मर्चंडे यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दोदोने जर हा सामना जिंकवला, पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती दोदोने आपली झलक दाखवली आहे. बक्षिसांचा पाऊस मात्र दोदोवरती होतोय. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची 1 धाव या ठिकाणी. लगातार गोलंदाजासाठी देखील कॅश प्राइज असणार आहे. लगातार 3 विकेट, हॅट्रिक्स ऑफ विकेट्स, 3,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेट 1,000 रुपयाचं असणार आहे. मनोज शिर्के आणि गणेश शिर्के या वेळेस दोदो ऑन फायर. पार्किंग लॉट मध्ये चेंडूला पाठवलं आउट ऑफ द स्लॉट. उत्तुंग असा सेट ड्राईव्ह षटकार. 1,000 रुपये दोदोसाठी कॅश प्राइज आलाय. चला, दोदो ऑन फायर होतोय. निश्चितच 3 चेंडू 20 धावांची गरज आहे असं म्हणतात ना. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात शिवगाव दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीत चमकतोय. त्याचा दोदो आहे नाव. दोदोनी जरी आता 3ला 3 षटकार मारले तरी 10,000 रुपये. चला कॅश प्राइज येत आहे. महेश मर्चंडे सर आणि संपूर्ण आयोजकांकडून कॅश प्राइज असणार 3 षटकार ना. वाईड स्क्वेअर चेंडू गोठवत आहे. दडपण मात्र गोलंदाजावरती आलंय. आता मात्र सामना हातामध्ये असणार आहे. 1 स्क्वेअर चेंडू आणि लगातार 3 षटकार जर आले तरच प्रबुद्ध 11 संघ हा सामना निश्चितच आपल्या खिशामध्ये घालू शकतो. परंतु आता उत्कंठा वाढवणारा शेवटचे 3 चेंडू असणार आहेत. कोण जिंकेल, कोण हारेल. लगातार 3 षटकार, 10,000चं कॅश प्राइज. यावेळेस फटका फसलाय. हलक्या हाताने चेंडूला कटवलाय. 2 धावा निश्चितच या ठिकाणी प्राप्त होतील. परंतु या 2 धावेनिशी पराभवाच्या गर्तेमध्ये निश्चितच लुटला गेलाय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होत्या. एकेरी धावेने संघाची धावसंख्या झाली ती 38. 2 चेंडू 18 धावा. यावेळेस मोठा फटका डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला. मात्र चेंडू आउट ऑफ द प्लॉट. सीमारेषा पार येते उत्तुंग असा दोदो ब्रँडेड षटकार. ची गरज आहे. बडी देर कर दी मेहरबा आते आते. अंतिम चेंडू असणार आहे. कोण जिंकेल, कोण हारेल, ज्यासाठी केला होता टास शेवटचा क्षण गोड व्हावा. हलक्यातनं चेंडूला कटवलाय आणि या स्पर्धेचा विजेता संघ होतोय. या स्पर्धेच्या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाणार आहे ते VS फायटर्स. या स्पर्धेचा विजेता संघ होतोय. मात्र निश्चितच प्रबुद्ध 11 हा संघ, मला वाटतं की 2023च्या मर्चंडे सर 2023च्या वन डे वर्ल्ड कपची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली आहे. जशा पद्धतीनं भारतीय संघ संपूर्ण
स्पर्धेमध्ये अपराजित झाला होता, मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभूत पत्करावं लागलं. तेच प्रबुद्ध 11 संघाच्या बाबतीत या ठिकाणी घडत आहे.